झालं ना? ठीक आहे. अगोदर आपण पॅनलचा चेक करायचा. पॅनल सप्लाय देत आहे का आपल्याला? पॅनलचं वायर कनेक्शन टर्मिनल पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. पॅनल किती व्होल्ट देत आहे? 18 व्होल्ट. म्हणजे पॅनल कडून सप्लाय येत आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला चेकिंग करायचं आहे की पॅनलचा एक वायर काढून घ्या. एक वायर काढून घ्या. ठीक आहे. आता बॅटरी सप्लाय येत आहे का कंट्रोल पॅनल पर्यंत ते चेक करायचं. आपल्याला बॅटरीचे चेक करायचं आपण ते 13 व्होल्ट म्हणजे बॅटरी पण सप्लाय येत आहे आपल्याला. तरी पण आपल्याला जर लाईट लागत नाही आहे त्या परिस्थितीत काय करायचं आपण मग लोडवर चेक करायचं व्होल्टेज देत आहे का तेवढा भाऊ. तेच आहे म्हणजे कंट्रोलर काम करत आहे व्यवस्थित. ठीक आहे. इनपुट येत आहे आउटपुट देत आहे. तरी पण जर आपला लाईट लागून नाही राहिला त्यावेळेस मग आपल्याला स्विच चेक करावं लागेल. स्विच चेक करावं लागेल. त्याच्यानंतर CFL पण चेक करावं लागेल. एक एक गोष्टी. ठीक आहे. तर CFL जर व्यवस्थित असेल आपल्याला दाखवत आहे त्यावेळेस आपण पूर्ण सीट अंदरची जे सीट आहे सीट चेंज करावं लागेल आपल्याला. CFL ओके आहे आपला पण बल लागत नाही. बल्बचे जे 4 टर्मिनल असतात त्याला दोन अलग असं म्हणजे कंटिन्यू 4 टर्मिनल. पहिले 2ला चेक करायचं कंटिन्युटी पाहिजे. कंटिन्युटी दाखवलं ओके आहे. नंतर दुसऱ्या टर्मिनलवर चेक करायचं. हे 2 मध्ये ओके लक्ष द्या. बॅटरी वापरली हे 10च्या वर पाहिजे 12 कमी दाखवाल. वातावरण जर ढगाळ असेल पॅनल कमी व्होल्टेज दाखवाल. चालू समजायचं. बॅटरी कमी व्होल्टेज दाखवू शकते. जर डिस्चार्ज होत आहे बॅटरी तुमची कमी 2-3 दिवस ऊन नाही दाखवू बॅटरी काही चार्जिंग होणार नाही. व्होल्टेज कमी दाखवाल तुम्हाला. 8 दाखवल 10 दाखवल 6 वरी जाईल अशी दाखवल तुम्हाला. जर स्वच्छ प्रकाश असला आता जसं आहे एकदम जास्त व्होल्टेज दाखवल. आता दाखवत आहे ना 14-16 दाखवत आहे ते त्या पद्धतीने याला चेक करायचं कंट्रोलर. त्याचप्रमाणे स्ट्रीट लाईट आहे. स्ट्रीट लाईट याच्या अगोदर प्रॅक्टिकल केलं होतं तुम्ही होत्या. हा चार्ज कंट्रोल याच्या अंदर आहे. करून दाखवलं होतं तुम्हाला. त्याच्यात आपल्याला 2च कनेक्शन करायचं आहे बॅटरीचं आणि पॅनलचं. डायरेक्ट ती काढा पॅनलची आणि याला कनेक्ट करा. बॅटरी काढून घ्या. बॅटरीची लिहिलंच आहे ते सोलरचे बॅटरी. बॅटरीची नावावर लावता नाव नाही घेतलं. बॅटरीच्या बॅटरीला लिहिलं आहे कनेक्शन. बॅटरीचा बाहेर बॅटरी लावायचं इकडे असा इकडे बॅटरीचा इकडे हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॅनलचं काय पॅनल शॉर्ट नाही झालं पाहिजे. आता बॅटरीचं नका लाव पहिले थोडा वेळ बॅटरी झालं कनेक्शन. इकडे बॅटरी हा आता सुरुवात आधी निगेटिव्ह लावून द्यायचं इकडे मग पॉझिटिव्ह. हिरो लाईट लागत आहे. चार्जिंग चालू आहे आता. पॅनल पण सप्लाय. लाईट का नाही लागला बरं? बॅटरी जोडून स्ट्रीट लाईट आहे. नाही स्ट्रीट लाईट आहे. दिवसा नाही लागत. आता याला चेक करत आहे व्यवस्थित काम करत आहे का. एक वायर डिस्कनेक्ट करा. पॅनलचा वायर कोणताही एक डिस्कनेक्ट करा. आपण काय केलं बॅटरी पासून म्हणजे बॅटरीचं बॅटरीपासून बॅटरी कनेक्शन चेक केलं ते चालू आहे. लाईट चेक केला त्याच्यानंतर मग सोलर पॅनल लावला ना. काढताना हा दिवसा कसा का बरं लागला
हा सर्किट कसं काम करते, जोपर्यंत सूर्यप्रकाश आहे तोपर्यंत एनर्जी याच्यात तयार होत आहे पॅनलमध्ये. पॅनलची सप्लाय याच्यामध्ये रिले सर्किट आहे, रिलेला मिळत आहे. जोपर्यंत रिलेला सप्लाय मिळत आहे तोपर्यंत ते अपोजिशनवर आहे एलईडी. जेव्हा याची सप्लाय डिस्कनेक्ट होईल तर रिले चेंज होऊन जाईल. 2 रिले आहे त्याच्यामध्ये. तो बॅटरीचा रिले चालू होऊन जाईल. म्हणजे बॅटरी पण सप्लाय इथे चालू होईल. हा बॅटरीवरच चालते, पॅनलवर नाही चालत. म्हणजे हे सप्लाय डिस्कनेक्ट केव्हा होईल तुमची, जेव्हा सायंकाळ होईल, पॅनलवर प्रकाश पडणार नाही, तेव्हा डिस्कनेक्ट होईल. डिस्कनेक्ट झाला का दुसरं रिले काम करणं चालू करून टाकतो. ऑटोमॅटिक सिस्टम. हो, सायंकाळ झाली, एक अंधार पडत आला, प्रकाश कमी झाला एकदम, तर तुमचा पॅनलकडून सप्लाय येणे बंद होऊन जाईल. म्हणजे सप्लाय मिळणं बंद होऊन जाईल मला याच्या कंट्रोलरला. तेव्हा दुसरा रिले काम करणं चालू करणार. जर चेंज जर तुमच्या हे राहते ना फ्रिक्वेन्सी सप्लायचे स्टार्टर तेच गेल्यानंतर सोडून देते, मग काही कॅन्सल होऊन जाते. मग त्याचा सिस्टम याच्यात आहे, जोपर्यंत इकडची सप्लाय गेली म्हणजे गेला समजून तो दुसरं कनेक्शन चालू होऊन जाते बॅटरीवर चालू होऊन जाते. अजून सकाळी प्रकाश पडला पॅनलवर, प्रकाश पडल्यानंतर हा रिले काम करणं चालू होईल. करंट वाहणं चालू होते ना, याच्यात हा करंट वाहणं चालू होऊन जाते, रिले काम करते. एक सर्किट बंद करते, दुसरा चालू करते. चार्जिंगचं सर्किट चालू करून आलं. आणि हा जो वायर डिस्कनेक्ट होते म्हणजे तो चार्जिंग सिस्टीम बंद होऊन जाते. सायंकाळी बॅटरीचं कनेक्शन चालू होऊन जाते. सकाळला बॅटरीचं कनेक्शन चालू होऊन जाते. प्रकाश पडते चॅनलवर, बॅटरीचं कनेक्शन चालू होऊन ठीक आहे. आता मला जर कोणतं चेक करत असला, एक फॅनच्या वायर जर काढल्या तर लाईट लागते.